तर आज आपण समर 2024 31-23-15 ह्या सब्जेक्ट कोडचा जो इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आहे त्या सब्जेक्ट कोडची न्यूमरिकल डिस्कस करणार आहे. तर समोर 2024 क्वेश्चन नंबर 4A हा क्वेश्चन विचारलेला जो होता अ कॉईल ऑफ 500 टर्न्स अँड रेजिस्टन्स ऑफ 20 ओहम इज वाउंड युनिफॉर्मली अ कॉईल रिंग. म्हणजे ही कॉईल रिंग आहे, त्याच्यावर 500 टर्न्स आहेत. द सर्कम्फरन्स इज म्हणजे लेंथ दिलेली आहे 50 सेंटीमीटर. द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द रिंगची क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर. इट कनेक्ट इन 24 व्होल्ट DC सप्लाय. द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ द मटेरियल इज 800 दिलेली आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, MMF फाइंड करायचं आहे, फील्ड स्ट्रेंथ फाइंड करायची आणि फ्लक्स अँड रिलक्टन्स फाइंड करायचं. चला तर सॉल्व करू. तर पहिला आपण गिवन डेटा देऊ काय काय दिलेलं आहे. ओके, फॉर्म्युलामध्ये न्यूमरिकलमध्ये ते गिवन डेटामध्ये नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत N जे दिलेले आहेत 500. सायमल्टेनियसली आपण त्याचं कन्व्हर्जन पण करणार आहे जे असतील ते त्या पद्धतीनं. त्यानंतर नंतर दिलेला आपला रेजिस्टन्स जो दिलेला आहे 20 ओहम. त्यानंतर दिलेला आहे व्होल्टेज दिलेला आहे आपल्याला 240 व्होल्ट. परत दिलेला आहे आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे त्याचा लेंथ दिलेली आहे टोटल L दिलेली आहे किती 50 सेंटीमीटर. ओके, तर ह्या सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं कसं करणार, तर 50 × 10⁻⁻² मीटर म्हणजे हे येतं आपलं 0.5 मीटर. क्लिअर, हे आपल्याला येऊन जातं. नंतर दिलेला आहे क्रॉस सेक्शन एरिया ए दिलेला आहे त्यांनी किती 4 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं कन्व्हर्जन मीटर स्क्वेअरमध्ये करायचं कसं येणार 4 × 10⁻² असल्यामुळे ना इथं -2 होतं. आता ह्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे काय येणार -2चा स्क्वेअर 4 मीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर रिलेटिव्ह परमिबिलिटी दिलेली आहे म्हणजे μr दिलेलं आहे आपल्याला किती 800 बरोबर. आणि त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला ओके ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. नंतर आपण परमिएबिलिटी कन्सिडर करूया. किती आहे आपली μ0 हा फिक्स व्हॅल्यू असते 4π × 10⁻⁷ ही आपली फिक्स व्हॅल्यू असते. तर आपण ह्या पद्धतीने आपण आता सध्याला काय करू न्यूमरिकल हे सॉल्व करायला चालू करू. बघा, तर पहिला फाइंड करायचा आहे MMF. फर्स्ट फाइंड करायचा आहे MMF. तर MMFचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट म्हणजे N × I. तर N दिलेला आहे 500, I फाइंड करूया. आयचा फॉर्म्युला काय हो, करंट, I म्हणजे करंट इज इक्वल टू V/R. V म्हणजे व्होल्टेज किती दिलेला आहे बघा 24, R दिलेला आहे 20. आता हा जर तुम्ही कॅल्सीवर पुट केला कुठं आहे 24/20 ही इथे व्हॅल्यू आपल्याली 1.2 अँपियर. MMF फाइंड करूया. MMF इज इक्वल टू N × I. N दिलेला आहे 500, करंट फाइंड केला आपण 1.2. किती येतो बघा 500 × 1.2 सॉरी 500 × 1.2 हा येतो आपला 600 युनिट आहे ॲम्पियर टन. ॲम्पियर करंटचं युनिट, टी म्हणजे नंबर ऑफ टर्न्स 80 ॲम्पियर टन्स. नंतर सेकंड काय फाइंड करायचं बघा, फील्ड स्ट्रेंथ फाइंड करायची आहे. ओके, फील्ड स्ट्रेंथ कशाने डिनोट करतो आपण Hनं. Hचा फॉर्म्युला काय हो MMF / L म्हणजे लेंथ. आता MMF आपण इथं फाइंड केलेला आहे किती आहे 600. ओके, L दिलेला आहे 0.05 किती होते बघा कॅल्शियम न्यूमरी टाकू आपण 600 / 0.5. ओके राईट, किती येते 1200 1200 ॲम्पियर मीटर युनिट. ॲम्पियर मीटर हे ह्याचं युनिट. नेक्स्ट आपल्याला थर्ड काय फाइंड करायचं बघा, थर्ड आपल्याला फाइंड करायचं फ्लक्स. आता फ्लक्स आपल्याला डायरेक्ट फाइंड करता येणार आहे का नाही. फ्लक्सचं
जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर फ्लक्स आपल्याला फाइंड करण्यासाठी फ्लक्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे बी इंटू ए. बी म्हणजे फ्लक्स डेन्सिटी, ए म्हणजे एरिया. आता एरिया दिलेला आहे त्याने आपल्याला, फ्लक्स डेन्सिटी. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय करायला लागणार आपला, डेन्सिटीचा फाइंड करण्यासाठी, फ्लक्स डेन्सिटी फाइंड करण्यासाठी फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे म्यू इंटू एच, परमेबिलिटी गुणुले फील्ड स्ट्रेंथ. आता म्यू कसा फाइंड करणार, म्यू इज इक्वल टू म्यू झिरो इंटू म्यू आर. तर म्यू झिरो दिलेला आहे, आपण व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू असते 4 इंटू 10⁻⁻7 इंटू म्यू आर दिलेला आहे बघा 800. ओके, किती ते बघूया, कॅल्क्युलेटर टाकूया. 4 इंटू ब्रॅकेटमध्ये टाकूया इंटू 10 इंटू (7) ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय 800. तर ही व्हॅल्यू येते आपली 1.005 इंटू, इथे ह्या साईडला दिसते बघा, इंटू 10⁻³ ओके, 10⁻³ ही आली आपली म्यूची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू पुटअप करायची बीमध्ये, बीमध्ये म्यू आणि एच. ओके, इथं फाइंड करूया. बी इज इक्वल टू येतो म्यू इंटू एच. ओके, म्यू आपण काढला 1.005 इंटू 10⁻³ एच किती फाइंड केलेला आहे आपण, एच इथं फाइंड केलेला आहे, हा एच. ओके, एम एफ इथं फाइंड केला आहे आपण, एम एम एफ. तर इथं हा किती येतो बघूया, एच किती आला आपला 1200. ओके, पुटअप करूया व्हॅल्यू, याला डायरेक्ट मल्टिप्लायच करूया 1200 तर हा येतो 1.2063. पॉईंट नंतर एक 3 किंवा 4 डिजिट लिहिलेलं चांगलं. याचं वेबर फ्लक्स डेन्सिटीचं युनिट टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर पण येतं, दोन्ही बी कुठलं पण आहे. सिमिलरमध्ये फायमध्ये व्हॅल्यू करू, फाय इज इक्वल टू बी इंटू ए. बी किती काढला 1.2063 आणि ए आपल्याला दिलेला आहे, अगे इथं ए 4 इंटू 10⁻⁻4. ह्यालाच मल्टिप्लाय करूया सायमल्टेनियसली. 1.2063 मल्टिप्लाय बाय 4 इंटू 10⁻⁻4 किती लिहिलं आहे बघा, 4.8252 इंटू 10⁻⁻4 वेबर. इथं निघाला आपला फ्लक्स. क्लिअर, म्हणजे एम एफ निघाला, फील्ड स्ट्रेंथ निघाली, फ्लक्स निघाला. फाइंड करायचा रिलक्टन्स. नेक्स्ट फोर्थ आपल्याला फाइंड करायचा रिलक्टन्स एसनं इंडिकेट करतात. मग एसचा फॉर्म्युला काय हो, एस इज इक्वल टू एल डिवाइड बाय म्यू डिवाइड बाय ए. आता एल आपल्याला माहीत आहे 0.5, म्यू आपण कॅल्क्युलेट केला बघा इथं खाली 1.005 इंटू 10⁻³ इंटू ए दिलेला आहे 4 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे, आता फाइंड करूया. पहिला काय करूया, जो खालची व्हॅल्यू आहे ती पहिला फाइंड करू 0.5. ओके, पहिला हे सगळं फाइंड करू खालचं 1.005 ब्रॅकेटमध्ये घेऊन सिम्पल आहे 1.005 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय बाय परत ब्रॅकेटमध्ये घेऊ 4 इंटू 10⁻⁻4. ओके, ही व्हॅल्यू येते आपली 4.02 इंटू 10⁻⁻7. कॅल्सीमध्ये तुम्ही करून बघा वाटल्यास -7 ही व्हॅल्यू येते. आता ह्याला डिवाइड करूया 0.5 डिवायडेड बाय 4.02 इंटू 10⁻⁻7. ओके, तर इथं व्हॅल्यू तुम्हाला दिसून जाईल किती येते. आता इथं EN जी प्रेस केली की तुम्हाला
व्यवस्थित नुसतं इथं हेच बघा 1 इंच दिसते, प्रेस करायचं म्हणजे इथं आलेलं आहे 1.2437 इंटू 10⁻6. ओके येस. याचं युनिट आहे तुम्हाला एम्पियर/टन पर वेबर. इथे तुम्हाला येस मिळतो. अशा पद्धतीनं आपलं न्यूमेरिकल सॉल्व झालेलं आहे. छोटे छोटे न्यूमेरिकल आहेत, सिम्प्लिफाय होऊन जातं, आपल्याला व्यवस्थितपणे कळून पण जातं. ओके, थँक्यू.